नामस्मरण म्हणायला विसरू नका. विठ्ठला महाराज, या जगामध्ये भक्त नावाची शक्ती व्यापून आहे, या जगामध्ये संत नावाची शक्ती व्यापून आहे, या जगामध्ये भगवंत नावाची शक्ती व्यापून आहे. पहा, भक्त आहे, भक्ती नाही, भक्ती आहे तर भगवंत नाही, परंतु भक्तही आहे आणि भगवंतही आहे. आणि पुढचं आहे का, भक्त सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. नरदेहात आलेला जीव तुम्ही आम्ही सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. थोडस कंसातलं बोलू का बाबा, देव सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. परंतु ऐका, संताच्या जवळ सुख असलेलं वेगळं आणि देवाजवळचं सुख वेगळं महाराज, बर का. आणि म्हणून देवानं आपलं ठिकाण सोडलं, कुठं आला देव, ज्या सुखात वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. बरं, शास्त्र असं सांगतं महाराज, सुख येतो एके ठाई आणि बहुपाई संताच्या. संताजवळ, आता संताजवळ कोणतं सुख आहे, संताजवळ कोणतं सुख आहे, देवाजवळ कोणतं सुख आहे, आणि आपल्याला कोणतं सुख पाहिजे महाराज, आपल्याला कोणतं सुख पाहिजे, देवाजवळ कोणतं सुख आहे, भक्त कुणाला म्हणायचं आणि संत कुणाला म्हणायचं, याची लक्षणं सांगितले बाबा. हे आपल्याला कळालं पाहिजे महाराज. भक्त कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, साधू कोणाला म्हणायचं आणि संन्यासी कोणाला म्हणायचं. आता माझ्या समोरच संन्यासी बसलेले आहेत, लगेच बोट दाखवतील, यांना संन्यासी म्हणायचं, बरं का. आमचे गुरुवर्ग आहेत, नाथबाबासाठी एकदा होऊ द्या टाळ्या. विठाला विठाला. महाराज, भक्त कुणाला म्हणायचं, भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहावर उदास असणं म्हणजे देहाची आसक्ती नाही. बर, संत कुणाला म्हणायचं, त्याची संत, त्याची संत, त्याची संत. त्याची संत आणि ज्यांचा हेत विठ्ठले. बर, साधू कोणाला म्हणायचं महाराज, आता साधू कोणाला म्हणायचं, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे पुरे, तुझी साधू ओळखावा देवते तिची जणावा. साधू म्हणायचं महाराज. बरं, आता संन्यासी कोणाला म्हणायचं बाबा, ऐका, संन्यासी कोणाला म्हणायचं, मी आणि माझी आठवण जयाचे विसरले अंतकरण, पार्था तू संन्यासी जाणा संन्यासी म्हणायचं महाराज. भक्त कुणाला
संत कुणाला म्हणायचं याचे व्याख्या सांगितलेली महाराज बर का. विठाला विठाला जो स्वतःचा विचार न करता मग्न असतो त्याचं नाव भक्त महाराज. संत कुणाला म्हणायचं? पारमार्थिक साधना करून मिळालेल्या भगवंताच्या आनंदामध्ये दुसऱ्याचा विचार न करता ज्याला फक्त जगाची खंत आहे अशी एकच जात आहे महाराज, तिचं नाव आहे संत. विठ्ठल विठ्ठल. महाराज 4 वर्ग आहेत जगामध्ये. नामदेव महाराज, जगामध्ये 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे पामर, दुसरा वर्ग आहे विषय, तिसरा वर्ग आहे मुमुक्ष आणि चौथा वर्ग आहे महाराज ज्ञान. मग पामराचा विचार केला तर पामराला देव कळत नाही, धर्म कळत नाही. बरं, दुसरा वर्ग विषय, विषय सुद्धा पामरच आहे बाबा. तिसरा वर्ग मुमुक्ष, या वर्गात मोडतात जिज्ञासू. आणि चौथा वर्ग आहे महाराज ज्ञान. ज्ञानाशिवाय काही गत्यंतर नाही. ज्ञान महत्वाचं आहे मृदंगाचार्य. ज्ञानाशिवाय काहीच खरं नाही हो. इंग्रजी नाही हा सिद्धांत महाराज. ज्ञानाशिवाय काहीच खरं नाही महाराज. ज्ञान महत्वाचं आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे महाराज, नो गिफ्ट ग्रेटर अँड गिफ्ट ऑफ नॉलेज. जगामध्ये ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही आणि म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. पण बाबा एकच वर्ग असा आहे संतोष महाराज की तिथे जगाच्या कल्याणाचा विचार आहे. जगाच्या कल्याणा